बऱ्याचदा काय होतं, आपले 10वीचे 12वीची मार्क लिस्ट, बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला वेळेवर मिळत नाही. ते गहाळ झालेले असतात, कुठे ठेवलेलं असतं ते लक्षात येत नाही. त्यामुळे काय होतं, आपले जे महत्वाची कामं आहेत ती लांबणीवर जातात. त्यामुळे आपल्या काम पूर्ण होत नाही. तर मित्रांनो, काळजी करू नका. तर 10वी आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आपण कशा पद्धतीने घर बसल्या डाउनलोड करू शकतो याची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर मी ॲडव्होकेट अजय जाधव, बिंग लॉयर या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे की आपण 10वी आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट कशा पद्धतीने घर बसल्या काढू शकतो आणि ते आपण कलर प्रिंट काढून कुठेही वापरू शकतो. तर चला पाहूया आपण 10वी आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढू शकतो. तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर गुगल क्रोम ओपन करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला SSC मार्क डाउनलोड असं सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर असा काहीसा आपल्याला इंटरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन या नावाची वेबसाईट, पहिली वेबसाईट आपल्याला मिळेल. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर गव्हर्नमेंटची एक वेबसाईट असेल, ती वेबसाईट आपल्यासमोर येईल. त्यानंतर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, आपलं अकाउंट यावर नसल्यामुळे क्रिएट न्यू अकाउंटवर क्लिक करायचं आहे. क्रिएट न्यू अकाउंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला आपली माहिती भरायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे. कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. 3 कॅटेगरीपैकी आपल्याला इंडिव्हिज्युअल हे सिलेक्ट करायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन आपल्याला कशासाठी हवं आहे, SSCसाठी पाहिजे का SSCसाठी पाहिजे किंवा दोन्हीसाठी पाहिजे. तर ह्यापैकी आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर जे आहे ते आपल्याला दोन्ही सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला 10वीचं पण हवं आहे आणि 12वीचं पण हवं आहे. त्यामुळे SSC आणि HSC दोन्ही करायचं आहे. त्यानंतर आपला कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर टाकल्यानंतर आपला ईमेल ID टाकायचा आहे. आणि आपल्याला ह्या अकाउंटसाठी कोणता पासवर्ड हवा आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड म्हणजे जो पासवर्ड आपण वरती टाकलेला आहे तोच पासवर्ड आपल्याला खाली देखील टाकायचा आहे. त्यानंतर एंटर व्हेरिफिकेशन कोड म्हणजे जो खाली आपल्याला जो कोड दिलेला आहे तो कोड आपल्याला ॲज इट इज वरती टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर आपल्याला या टर्म्स अँड कंडिशन ॲग्री करायचे आहेत. ॲग्री केल्यानंतर आपल्याला रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर आपलं अकाउंट जे आहे ते क्रिएट झालेलं असेल. क्रिएट अकाउंट झाल्यानंतर आपल्याला कोपऱ्यात युजर नेममध्ये आपण आपला ईमेल ID जो आहे आपण टाकलेला तो ईमेल ID टाकायचा आहे. आपण त्यानंतर जो पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड आपण या ठिकाणी टाकायचा आणि व्हेरिफिकेशन कोड खाली दिलेला टाकायचा आणि साइन इन म्हणायचं. साइन इन म्हटल्यानंतर आपलं अकाउंट जे आहे ते आपण आपल्या अकाउंटमध्ये येऊन अकाउंटमध्ये आल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला व्हेरीफाय SSC 10th मार्कशीट यावर क्लिक करायचं आहे. जर आपल्याला 10वीची हवी असेल तर त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा काहीचा इंटरफेस दिसेल. त्यावर आपल्याला एक्झाम इयर सिलेक्ट करायचं आहे. आपण 10वी कोणत्या साली दिलेली त्यावर क्लिक करायचं आहे. आपल्याला कोणत्या साली दिलेली आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सेशन कोणत्या सेशनला आपण 10वी जी आहे ती दिलेली आहे ते सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये मार्च असेल किंवा एप्रिल असेल का ऑक्टोबर महिन्यात दिलेली आहे हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला जो सीट नंबर आहे तो सीट नंबर आपल्याला टाकायचा आहे. आणि आपल्याला मिळालेले मार्क म्हणजे त्या आपल्याला 10वीमध्ये मिळालेले मार्क आपल्याला इथे टाकायचे आहेत. त्यानंतर आपला व्हेरिफिकेशन कोड टाकून सबमिट म्हणायचा आहे. सबमिट म्हटल्यानंतर असा काहीचा इंटरफेस दिसेल आणि आपलं मार्कलिस्ट जे आहे ते आपल्या समोर येईल. ह्या पद्धतीने आपण आपले मार्कशीट जे आहे ती काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला खाली 2 ऑप्शन दिसतील. डाउनलोड SSC मार्कशीट इन PDF. जर आपल्याला मार्कशीट हवे असेल तर ह्यावर क्लिक करायचं आणि त्याच्या शेजारी डाउनलोड SSC पासिंग सर्टिफिकेट म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट जर आपल्याला हवं असेल तर ह्यावर क्लिक करायचं. ह्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला PDF स्वरूपात 10वीची मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला मिळणार आहे. ते डाउनलोड केल्यानंतर आपण ओपन करून पाहू शकता. हे अशा पद्धतीने आपल्या समोर इंटरफेस येईल.
हे असेल आपलं 10वीचं मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट. आपण याची कलर प्रिंट काढून कुठेही वापरू शकता. हे एकदम व्हॅलिड असणार आहे. त्यानंतर आपल्याला जर 12वीची काढायची असेल तर सिम्पली आपल्याला होमपेजवर जायचं आहे. होमपेजवर व्हेरीफाय HSC मार्कशीट करायचं आहे. HSC मार्कशीट केल्यानंतर पुन्हा आपल्याला आपलं एक्झामिनेशन इयर टाकायचं आहे, सेशन टाकायचं आहे, सीट नंबर टाकायचा आहे, आपल्याला किती मार्क मिळवलेत हे टाकायचं आहे आणि व्हेरिफिकेशन कोड टाकून सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हटल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या जे आहे मार्कलिस्ट आहे ते आपल्या समोर येईल. ते आपण डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि डाउनलोड करून आपण आपल्याला ज्या ठिकाणी हवी आहे त्या ठिकाणी आपण वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपण घर बसल्या मार्कशीट जे आहे 10वी आणि 12वीची मार्कशीट जे आहे ते आपण अशा पद्धतीने आपण 10वी आणि 12वीची मार्कशीट जे आहे ते आपण डाउनलोड करून वापरू शकता. ही 100% व्हॅलिड मार्कशीट असणार आहे. आपण ही कोणत्याही सरकारी ठिकाणी आपण वापरू शकता. त्यानंतर आपण हे जे आहे ती PDF जी आहे ती डिजिलॉकरमध्ये सेव्ह करून आपण ते कायमस्वरूपी सेव्ह करून ठेवू शकता. अशा पद्धतीने आपण घर बसल्या 10वीची मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड करू शकता आणि आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण ह्या गोष्टी वापरू शकता. तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.